मंडळी गर्दी बघा किती आहे आणि याच गर्दीतून प्रत्येक मुंबईकर प्रवास करत असतो कामावर जाण्यासाठी। मंडळी गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। नऊला 10 मिनिटं आहे। मी आता अंधेरी स्टेशनच्या बाहेर आहे। जास्त आहे ना फुटपाथवरून चालण्याचा प्रयत्न करत असतो, कारण बाजून गाड्या बिड्या जात असतात, त्याच्यामुळे कोण कधी मागून येईल आजकाल सांगता येत नाही, कारण एवढे ॲक्सिडेंट होत आहेत ना इकडे तिकडे खूप सारे। चला, आपला नेहमीचाच प्रवास असतो, स्टेशनपासून ऑफिसपर्यंत चालत जायचं आणि तसंच आजसुद्धा चालत चाललं आहे। आणि आपल्याला चालत जाताना मंदिर भेटतं, आपलं गणपतीचं मंदिर, जे खूप जण इकडे प्रवास करतात, इकडे अंधेरीला येत असतील ऑफिसला, त्यांना माहीत असेल की आपलं गणपतीचं मंदिर आहे। खूप जण जातात, दर्शनसुद्धा घेऊन येतात। मी काल मंगळवार होता, काल गेलो होतो मंदिरात, आतमध्ये दर्शन घेऊन आलो आणि आज बाहेरूनच दर्शन करतोय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। तसं सकाळी आणि संध्याकाळी खूप जण स्टेशनपासून ऑफिसपर्यंत किंवा ऑफिसपासून स्टेशनपर्यंत हा चालत प्रवास करत असतात। तसं आज मला आहे ना सकाळी उठायला लेटच झालं, तरी पण मी आलो घाईघाई स्टेशनला। घाईघाईमध्ये मी थोडं सकाळी धावतो, रनिंग करतो रोज सकाळी उठल्यावर। घरापासून तर स्टेशनपर्यंत बाईक येतो, बाईक जिथे पार्किंग करतो तिथून स्टेशनपर्यंत धावतो जरा, का तर ट्रेन लवकर येते आणि मग बसायला मिळत नाही किंवा जागासुद्धा उभी राहायला मिळत नाही, म्हणून धावतो जरा, म्हणजे तिकडे रनिंग करतो रोज। तेच आपले नंतर मग ट्रेनच्या इथं आल्यावर मग व्यायाम होतोच आपला। ट्रेनमध्ये चढताना आपल्याला इकडून तिकडून धक्का पण देत असतं चेपचं, त्याच्यामुळे तिथे बॉडी मालिश पण होते, व्यायाम पण होतो तिथे ट्रेनमध्ये चढताना। त्याच्यामुळे ट्रेनमध्ये चढल्यावर रिलॅक्स, आणखी ट्रेनमध्ये सगळ्यांच्या मध्ये उभा राहिलो ना तर आणखी मग मस्त मॉलिश एकदम भारी होती। त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त सीट प्रयत्न करतो किंवा 2 सीटच्या मध्ये उभं राहायचा प्रयत्न करतो। आज सीट मिळाली होती बसायला। सहारा घेऊन, एखाद्या माणसाचा सहारा घेऊन जर क्रॉसिंग करायचं असेल ना तर असं उभं राहायचं, म्हणजे माणसं तिकडे आपण इकडे उभं राहायचं, म्हणजे तिकडनं गाड्या येतात ना, आपल्याला जास्त क्रॉस करायचा सराव नाही ना, असं उभं राहायचं, म्हणजे जी माणसं पुढे जातील त्यांच्यासोबत आपण पण पुढे जायचं। ट्रिक लावायची कधी जर कोणाला क्रॉस करायला अडचण होत असेल ना तरी ट्रिक लावायची, म्हणजे ती माणसं पुढे जातील हळूहळू, जरी तिकडनं गाड्या आली तरी स्पीडपर्यंत त्यांच्यापर्यंत येऊ शकतं, आपल्यापर्यंत नाही, ती मध्ये असू शकतात, म्हणजे आपण तेवढं सीट लावून क्रॉस करतोय, तिकडनं माणसं जात आहे, इकडे खूप लांब आहे त्यांच्यापासून, गाड्या माझ्यापासून खूप लांब आहेत। आज जरा गाजर बीट ज्यूस पितो, आज गर्दीसुद्धा इथे कमी आहे, नाहीतर मग इथे हा गाजर बीट ज्यूस प्यायला ना खूप सारी गर्दी असते। आणि आज म्हटलं पिऊन जाऊया जरा गाजर बीट ज्यूस, थोडं शरीरासाठी चांगलं। ही जी वरती दिसते ना, आत्ताच नवीन बिल्डिंग बनली इकडे, जबरदस्त बिल्डिंग बनली। इकडे पहिले दुकानं होती सगळे आणि मला कशी भारी वाटते ती बघा। ही जी तुम्हाला बिल्डिंग दिसते ही वरती, हे जी दिसतंय ना बघा, सगळे वरती आहे ना गार्डन बनवलं आहे, म्हणजे वरती सगळी झाडं लावली, जबरदस्त केलं आहे। हे बघा वरती सगळी झाडं लावलीत, म्हणजे काय युनिक लावलं आहे तिकडे, पण मस्त वाटतंय। वरती जागा आहे, त्याच्यावरती कुंड्यांमध्ये झाडं लावलीत, जबरदस्त वाटतंय। असं काहीतरी युनिक लावलं पाहिजे। बघा खूप सारी झाडं लावलीत वरती, एकच नाही, खूप साऱ्या कुंड्यांमध्ये खूप सारी झाडं लावलीत वरती। अंधेरीला कोणी येत असेल इकडे या ऑफिसमध्ये कामाला इकडे, तर त्यांना माहीत असेल हा एरिया कोणता एरिया आहे तो, कमेंट करून सांगा इकडे कोण येत असेल तर कोणता एरिया आहे तो। चला घरी जायचा परतीचा प्रवास स्टार्ट झालेला आहे, निघालो ऑफिसमधनं।
चला मंडळी, तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबतोय. झालो, घरी आलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो, जेवलो वगैरे आणि आता झोपायची तयारी. थंडीसुद्धा खूप चालू झाली थोडीफार, म्हणजे जाणवायला लागली थंडी, चांगली पडते थंडी असं त्या म्हणाला. तर आता झोपायची तयारी मस्त. चला बाय बाय, गुड नाईट. जरा व्हिडिओ एडिटिंग करून झोपतो मग. चला बाय बाय, टाटा, पुन्हा भेटू.